आज आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न करता वाटाणा आणि बटाट्याची रस्साभाजी करणार आहोत. एकदम चमचमीत आणि रसरशीत अशी भाजी तयार होते आणि आपण कुकरमध्येच करत आहोत, त्यामुळे अगदी झटपट आणि सहज तयार होते. चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील ही भाजी आपण खाऊ शकतो. वेगळं वरण किंवा आमटी करायची अजिबात गरज पडत नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी भिजवलेले वाटाणे घेतलेले आहेत. तर रात्रभर मी नॉर्मल पाण्यामध्येच वाटाणे भिजत ठेवले होते आणि 2 बटाट्याची मी साल काढून मोठ्या साईजमध्ये बटाटे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. वाटाणा आणि बटाटा स्वच्छ मी 2-3 वेळा धुवून घेऊन चाळणीमध्येच निथळत ठेवलेला आहे. आता आपण लगेचच फोडणीचं साहित्य पाहून घेणार आहोत. इथे मी बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेले आहेत. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि एक छोट्या साईजचा टोमॅटो आहे, बी काढून मी टोमॅटो घेतलेला आहे. आणि लसूण आणि जे कोथिंबीर आहे ते आपल्याला ठेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये. कोथिंबीर भरपूर घ्यायची. आपण फोडणीमध्येच कोथिंबीर टाकणार आहोत. आपण ही जी भाजी आहे ती कुकरमध्येच करणार आहोत, त्यामुळे वेगळं वाटाणा किंवा बटाटा शिजवून घ्यायची अजिबात गरज पडत नाही. तर कुकरमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाले की लगेच आपण फोडणी करायची. तर अर्धा चमचा मी इथे मोहरी घेतलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच त्यामध्ये जिरं टाकायचं आणि त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता टाकायचा. बघा, कढीपत्ता जर आपण या भाजीमध्ये टाकला ना फोडणीला, भाजीची चव जी आहे ती खूप छान लागते. आणि कढीपत्ता व्यवस्थित परतला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा जो आहे तो खूप जास्त परतवायचा नाही. थोडासा परतला की लगेच आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. आणि कांदा व्यवस्थित परतला जावा यासाठी मी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकल्याने कांदा लवकर परतला जातो. बघा, मी ते अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. आता कांदा जो आहे थोडासा गुलाबी रंगावर आलेला आहे. यामध्ये लगेचच आता चिरलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं. बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो, बी काढून घेतलेला आहे त्यातलं. टोमॅटोमधलं ज्यावेळेस आपण बी काढतो ना त्यावेळेस त्याचा आंबटपणा कमी होतो. आणि टोमॅटो कांदा परतल्यानंतर 1 चमचा भरून मी ते आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण जे आहे ते कच्चंच आहे, त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं लसूण आणि कोथिंबीर, त्याचं जे वाटण आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि या वाटणामध्ये पावडर मसाले लगेच टाकायचे नाही आहेत. सुरुवातीला आपण वाटाणा आणि बटाटा जो आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं फास्ट गॅसवर आपल्याला वाटाणा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण पावडर मसाले जे आहेत ना ते टाकून घ्यायचे. या भाजीसाठी आपण खूप जास्त मसाले नाही वापरणार. सुरुवातीला मी इथे 2 ते 2.5 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद. आपण बाकीचे कुठल्याही प्रकारचे यामध्ये मसाले वापरलेले नाहीत, तरी देखील ही भाजी खूप छान होते. चवीला एकदम चवदार अशी होते. अगदी तर्रीदार आणि रसरशीत ही भाजी तयार होते. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वेगळं असं वाटण टाकलेलं नाही. तर बघा, सुरुवातीला लगेच पाणी टाकायचं नाही आहे. तर त्यात कुकरवर मी एक ताट ठेवलं. ताटामध्ये 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. 2 मिनटं आपल्याला हे पाणी गरम होऊ द्यायचं. फक्त थोडंसं गरम झालं की लगेच आपण त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. यानंतर आता आपण इथे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. तर 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर 4 चमचे मी ते शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एकदा आपण यावर ताट ठेवणार आहोत. ताट ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनटं पुन्हा व्यवस्थित पाणी गरम होऊ द्यायचं. पाणी गरम झाल्यानंतरच आपण ते कुकरमध्ये ओतणार आहोत. बघा, आता एवढं पाणी आता पुरेसं आहे भाजी शिजण्यासाठी. आणि या भाजीसाठी नेहमी गरमच पाणी वापरायचं, त्यामुळे वाटाणे लवकर शिजतात आणि भाजीला तर्रीसुद्धा खूप छान येते. तर कुकरच्या आता मी इथे 5 शिट्ट्या करून घेणार आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण कुकर खोलला आहे. तुम्ही इथे पाहू शकता रंग किती सुंदर आला, एकदम लाल भडक अशी भाजी तयार झाली. खूप छान तर्री आलेली आहे. आणि चेक करून बघायचं वाटाणे शिजलेत का. एकदम मऊसूद असे वाटाणे शिजलेले आहेत. आणि भाजी जी आहे ती आपल्याला थोडीशी पातळ करून घ्यायची असेल तर आपण थोडंसं दुसऱ्या बाजूला पाणी गरम करून घ्यायचं एका छोट्याशा पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये पाणी टाकून भाजी वाढवायची आहे. तर मी आता इथे कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अगोदरच आपण वाटाणा शिजत असताना जर जास्त पाणी टाकलं तर ते पाणी कुकरच्या ज्यावेळेस शिट्ट्या होतात ना त्यावेळेस जास्तीचं पाणी जे आहे ते कुकरमधून बाहेर पडतं. त्यामुळे लिमिटेड पाणीच कुकरमध्ये आपण टाकत असतो.
बघा मी ते छोट्याशा पातेल्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते भाजीमध्ये ओतून घेतले. मला जेवढी भाजी पातळ हवी त्यानुसार मी ती भाजी करून घेतलेली आहे. बघा इथे खूप घट्ट आणि किंवा खूप पातळ अशी भाजी नाही आहे. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आपण आरामात खाऊ शकतो, एवढी छान भाजी झालेली आहे. यानंतर भाजीला थोडीशी उकळी काढायची आणि इथे वाटाणा बटाट्याची रसरशीत चमचमीत भाजी तयार आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते भाजी चवीला. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.